आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्याला वरदायिनी असणाऱ्या एरळवाडी मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी कमालीची घटली असून सध्या धरणात केवळ 25% मृत साठा उरला आहे। त्यामुळे प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची समस्या ओळखून धरणातील 388 शेतकऱ्यांच्या मोटारीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे असं म्हणावे लागेल। पावसाळ्यात ओढे नाले नदी खळखळून वाहिल्या तरच या तलाव्यात पाणीसाठा होत असतो। अशातच पावसाने चांगलीच ओढ दिल्याने फिरून फिरून या धरणाची ही अवस्था होत आहे। यावर्षी धरणात एकही दमदार पाऊस झाला नाही। उष्माने तलावातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे। जाकवेल उघडे पडायला लागले आहेत। पाणी पातळीने तळ गाठला असून 25% काही महिने पुरेल एवढाच पाणीसाठा उरलाय। दरम्यान महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागामार्फत महाराष्ट्रातील सर्व धरणातील सध्याचा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव करण्याबाबत आदेश असल्याने एरळवाडी प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव करण्याच्या दृष्टीने एरळवाडी धरण जलाशयातील 12 गावातील 388 उपसाधारकांची वीज कनेक्शन बंद करण्यात आलेली आहेत आणि 31 ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव करण्यात आला आहे। तरी शेती पंपधारकांनी कोणत्याही प्रकारे उपसा केल्यास महसूल पाटबंधारे आणि पोलीस विभागामार्फत संयुक्तिक कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी एरळवाडी मध्यम प्रकल्प शुभांगी पाटील यांनी सूचित केलं आहे। नमस्कार मंडळी, आपण आता आहोत एरळवाडी धरण क्षेत्रात आहोत आणि आता इथे आपल्या समोर आहेत येरळा धरण प्रकल्प कर्मचारी। काय आपलं नाव? सदाशिव भालेराव। अच्छा, तुम्ही आता काय इथं कुठल्या ह्याच्यावरती आहे काम करताय? मी एरळवाडी मध्यम प्रकल्प विभाग सिंचन वडूजमध्ये मोजणीदार या पदावर कार्यरत आहे। मोजणीदार म्हणून। हां। अच्छा, तर आता काय इथे वीज शेतकऱ्यांची हे पाणी पुरवठा असणारी शेतीसाठी शेती पंपाचे कनेक्शन तुम्ही वीज कनेक्शन कट करत आहात, तर काय कशासाठी काय म्हणजे नक्की काय धोरण आहे? पाणीसाठा किती राहिला आहे? अच्छा, सध्या आपल्याला भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असून पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही। त्यानुसार सरासरी दरवर्षीपेक्षा मान्सूनच्या 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ही मान्सूनची प्रगती आपण जर विचारात घेतली तर साधारणतः जून महिन्यामध्ये एकदम कमी पावसाची शक्यता आहे। त्यानुसार आपण सध्या एरळवाडी धरणामध्ये साधारणतः 12.80 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा, जो की मृत साठा पाणीसाठा शिल्लक आहे, तो सरासरीच्या साधारणतः 25 ते 30% आसपास आहे। 25% पाणीसाठा राहिला असं पाणीसाठा आहे। बरं, पुढे त्यानुसार शासनाने आपल्याला पिण्याच्या पाण्याचे म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या दिलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने आपण एरळवाडी धरणातील जे मोटर पंप उपसाधारक आहेत त्यांच्या वीज कनेक्शन आपण साधारणतः बंद करण्याची मोहीम कार्यवाही सुरू केलेली आहे। अच्छा, त्यानुसार आपण बऱ्यापैकी म्हणजे तर संदर्भात आपण त्याविषयी जे एरळवाडी जलाशयातले उपसाधारक आहेत त्यांना आपण नोटिसद्वारे आपण कळवलंच आहे की वीज कनेक्शन बंद करून आपल्या ज्या मोटर उपसा पंप आहेत ते तुम्ही जलाशयाच्या बाहेर काढून आपल्या घरी नेऊन ठेवण्यासाठी त्यांना आपण सांगितलेलं आहे। अच्छा, आणि त्यानुसार आपण आत्ता कनेक्शन बंद करून आम्ही साधारणतः वरचेवर विजिट देऊन रात्रीची विजिट देऊन आम्ही ते कनेक्शन जर कोणाचे चालू असतील अशा कोणी मोठं पंप उपसाधारक सापडले तर त्यांचे ते पंप आपण जप्त करून ऑफिसला आपण जप्त करणार आहेत। अच्छा, आणि काय असेल त्यांना दंडात्मक कारवाई करणार आहोत। अच्छा, तर आता सध्या वीज कनेक्शन इथे 12 स्कीम, बनपुरी स्कीम, येरवडी स्कीम याच्यावरून आता त्या बाजूला किती कनेक्शन कट केली तुम्ही? ज्या बाजूच्या हे आता नटवळ साईड आहे, कसं असतं पिण्याच्या पाण्याचे जे कनेक्शन आहेत ते आपण चालू ठेवले आहेत। बाकीचे जे म्हणजे शेतीसाठी उपसा करणारे जे कनेक्शन आहेत ते सगळे आपण बंद केलेले आहेत। अच्छा, पाणी आता 20 ते 25% पाणी राहिलं आहे। मग आता शेतकऱ्यांना आता म्हणजे पुढे काय म्हणजे शेतकऱ्यांची पिकं उभा ऊस आहे, ऊस असं म्हणजे जळून जाईल का? म्हणजे शेतकऱ्यांना पुढचं पाणी किती लागणार त्याला?
ह्याच्याविषयी काय प्रशासनानं म्हणजे दखल घेतली? सध्या तरी आता आपल्याला म्हणजे शासनाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्यावरती कारवाई करतोय. हां. पण आणि विषय आपल्याला कसं निसर्गाच्या म्हणजे नियमाच्या प्रभावामुळे हां. धरणात पाणीसाठा शिल्लक नाही. अच्छा. त्यानुसार आपण वरिष्ठ स्तरावर कार्यवाही किंवा आपण प्रशासनाला आपण त्यानुसार साहेबांपुढे विषय मांडून आपण काय असेल ते शेतकऱ्यांशी विचारविनिमय करून आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशा तऱ्हेने मंडळी इथं आपल्या पुढे काय ना म्हटलं नाव तुमचं? सदाशिव भालेराव. सदाशिवराव भालेरावांनी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे आणि येरळेत 20 ते 25% पाणी राहिलं याविषयी थोडक्यात आपल्याला माहिती सांगितलेली आहे आणि ह्या पाण्याचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे ह्यासाठी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.